श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पहा, बांधकाम कामगारांसाठी आज आहे 1 ऑगस्ट. तर बांधकाम कामगारांसाठी आजची मोठी आनंददायी बातमी असणार आहे. कारण बघा, जे काही बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांच्या पाल्यासाठी आणि बांधकाम कामगारांसाठी ही मोठी आजची अपडेट्स असणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी ही एक बातमी समोर आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 ऑगस्टपासून शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे सुरू झालेलं आहे. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत जी काही शिष्यवृत्ती दिली जाते, शैक्षणिक अंतर्गत जी शिष्यवृत्ती दिली जाते तर ती पुन्हा सुरू झालेली आहे. कारण 1 ऑगस्टपासून ही शिष्यवृत्ती अर्ज सुरू झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मग तुमची मुलं 7 ते 14 वयोगटातील असतील किंवा मग त्याच्यापुढे ते कॉलेजला असतील किंवा मग त्यांनी पदवी धारण करत आहेत किंवा मग डॉक्टर इंजिनियर करत आहेत किंवा मेडिकलचा कोर्स करत असतील तर त्यांच्यासाठी आजची बातमी असणार आहे. कारण स्कॉलरशिप अर्ज भरणे सुरू झाले. जी बातमी असणार आहे 1 ऑगस्टपासून असणार आहे आणि हा जो निर्णय असणार आहे, शासन निर्णय हा जाहीर झालेला आहे. आणि हा जो निर्णय असणार आहे, हा निर्णय बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी 100% असणार आहे. जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत आणि आपल्या मुलांच्या शाळेच्या शिष्यवृत्तीसाठी जर त्यांना अर्ज करायचा आहे तर हा अर्ज तुम्ही 1 ऑगस्टपासून तुम्ही करू शकता. आणि हा अर्ज ऑनलाईन करायचा असतो, ऑफलाईन करता येत नाही. आणि हा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात, डॉक्युमेंट्स कोणती लागतात, तर त्याच्यामध्ये बघा, तुमच्या मुलाचं आणि तुमचं स्वतः बांधकाम कामगाराचं आधार कार्ड लागत असतं, रेशन कार्ड लागत असतं आणि तुमच्या मुलाचा जो फोटो असतो तर तो पासपोर्ट साईजचा फोटो लागत असतो. त्यानंतर बघा, मुलगा शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असेल तर मग त्याच्या शाळेचा बोनाफाईड हा लागत असतो. तुमच्या मुलाचं चालू शैक्षणिक वर्षाचं जे प्रमाणपत्र असतं किंवा मग फॉर्म भरलेला असेल त्याचा जर प्रिंट पावती असेल, प्रवेश घेतलेली जी पावती असेल तर ते कागदपत्र लागत असणार आहे. आणि 2026 ते 27 या नमूद केलेल्या शासन निर्णयापासून हा अर्ज भरणे चालू झालेला आहे. आणि 1 ऑगस्टपासून मुलांच्या शाळेच्या शिष्यवृत्तीसाठी, शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे सुरू झालेलं आहे. तर अशी जी अपडेट्स आहे तर ती आपल्याला आलेली आहे. अपडेट्सच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी कागदपत्रे असणार आहे, डॉक्युमेंट्स असणार आहेत, याची तुम्हाला पूर्तता करायची आहे. आणि हा ऑनलाईन क्लेम कसा करायचा आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. परंतु आजची ही मोठी बातमी होती की 1 ऑगस्टपासून मुलांच्या शाळेच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी योजना अर्ज भरणे सुरू झालेलं आहे आणि साधारणतः 15 दिवस अर्ज हे सुरू राहतील. तर अशी अपडेट्स आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.